तुमचं लक्ष थोडंसं इथे. तुम्ही पावसाळ्यात पैसे कमवण्याचं स्वप्न पाहत आहात का? चांगली बातमी आहे. पावसाआधी योग्य भाजीपाल्याची लागवड केल्यास तुम्ही लागवड करून लाखो रुपये कमवू शकता. चला, आता पाहूया कोणत्या 2 महत्त्वाच्या भाजीपाला लागवडीच्या गोष्टी आहेत. सर्वात आधी दोडका लागवड. दोडका म्हणजे जलद वाढणारा चवदार पदार्थ. तुम्ही याला पाऊस सुरू होण्याच्या 15-20 दिवस आधी लावू शकता. त्याला चांगली निचरा होणारी जमीन लागते. सुरुवातीला हलकं पाणी द्या, नंतर पावसावर अवलंबून राहा. बाजारात दोडक्याला सतत मागणी असते. तुम्ही रोज विक्री करून दररोज उत्पन्न मिळवू शकता. मग चाळा करायला लग्न केलीये एक अत्याधुनिक भाजी, कारली. चवीला कडू आहे, परंतु कमाईला गोड आहे. तुम्ही बियाणे थेट शेतात पेरू शकता. कारलीला सपोर्ट द्या, कारण ही वेल आहे. औषधी महत्वामुळे पावसाळ्यात याला चांगला भाव मिळतो. तुरई म्हणजे तिसरी भाजी. या भाजीच्या उत्पादनाची किंमत कमी खर्चात जास्त आहे. तुम्ही पावसाआधी 2 आठवडे लागवड करू शकता. शेणखत आणि सेंद्रिय खत वापरा. तुरईचे उत्पादन जास्त आहे आणि जंगलात लगेच विक्री करता येते. पुढे भेंडी, जी शेतकऱ्यांसाठी एक पैसे कमवण्याची मशीन आहे. तुम्ही पावसाआधी थेट बियाणे पेरू शकता. काढणी 40-50 दिवसाला होते. भेंडी रोज काढल्यावर तुम्हाला दररोज पैसे मिळतात. अखेरता काकडी. ही भाजी लागवड आरामात करावी लागते. तुम्ही उन्हाळ्याच्या शेवटी किंवा पावसाआधी लागवड करू शकता. सुरुवातीला नियमित पाणी द्या. काकडीला दोन्ही ऋतूत मागणी असते आणि चांगला भाव मिळतो. तुम्ही यावर विचार करा. पावसाळ्यात वरील भाजीपाला लागवड करून तुम्ही पैसे कमवू शकता. प्रगतीसाठी ही तुमची संधी आहे. अजून काही जाणून घ्या तर कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका. तुमच्या गरजेच्या भाजीपाला लागवड करण्यास सुरुवात करा. पावसाळ्यात शेतीचे महत्त्व लक्षात घेतल्यास भाजीपाला लागवड हा केवळ पैसा कमवण्यासाठी एक मार्ग नाही, तर आपल्या आरोग्याचे संरक्षण करण्याचा देखील एक प्रभावी उपाय आहे. योग्य काळात लागवड केल्यास तुम्ही शेतात जी विविधता आणता ती तुमच्या उपजीविकेसोबतच तुमच्या कुटुंबासाठी पोषण देखील देऊ शकते. आता चूक न करता तुम्ही या 2 महत्त्वाच्या भाजीपाला लागवडीच्या गोष्टी वापरल्यास तुम्हाला यश मिळण्यास निश्चित मदत होईल. तेजस्वी भविष्याच्या दिशेने एक पाऊल उचलायला विसरू नका. तुम्ही भाजीपाला लागवड करण्याचा विचार करत असाल तर दोडका आणि कारली ही तुम्हाला पहिली भाजीपाला लागवड करण्याची योग्य निवड आहे. दोडक्याच्या जलद वाढीमुळे तुम्ही पावसाळ्यात चांगली कमाई करू शकता, तर कारलीच्या अद्भुत औषधी गुणधर्मांमुळे तिच्यावर मागणी वाढण्याची शक्यता आहे. या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या पद्धती वापरून तुम्ही तुमच्या शेतीतून उगवलेला भाजीपाला विकून कमी कालावधीत चांगले उत्पन्न प्राप्त करू शकता. तुम्ही तुमच्या मेहनतीचे फळ लगेच अनुभवू शकता, म्हणून या युक्त्या अवलंबा. दोडक्याने सुरू केलेला प्रवास आर्थिक बाबतीत तर महत्त्वाचा आहेच, पण त्याचबरोबर तो शेतकऱ्याच्या जीवनशैलीतही सकारात्मक बदल घडवतो. तुम्ही या भाजीला योग्य काळात लागवड करून तिच्या वाढत्या मागणीचा फायदा घेतला तर तुमच्या श्रमिकेचे फळ जलद दिसेल. त्याचप्रमाणे कारलीची प्रक्रिया करण्याची पद्धत देखील तुम्हाला उच्च उत्पन्न देऊ शकते, मात्र त्याला सोप्या पद्धतीने व्यवस्थित वर्धित करणे आवश्यक आहे. भाजीपाला लागवड करताना तुमच्या मनाला उत्साहाने भरून काढा आणि दृष्टीसमोर तुमच्या मेहनतीचे यश ठेवा. पावसाळ्यात ते तुम्हाला नवी संधी देईल, ज्यामुळे तुमचं भविष्य उज्ज्वल बनवता येईल. याशिवाय भेंडीच्या लागवडीकडे दुर्लक्ष करू नका. भेंडीची वाढ त्वरित होण्यामुळे तुम्ही पावसाळ्यात त्यातही कमाईची शक्यता वाढवू शकता. वर्षभर तिचा बाजाराला चांगला प्रतिसाद मिळतो आणि त्यामुळे तुम्हाला दररोज दिलासा मिळतो. पावसाळ्यात भेंडीची लागवड करून तुम्ही पारंपरिक गरजांची पूर्तता करता, ज्यामुळे शेतकरी वर्गातील तुमचं स्थानही मजबूत होतं. त्यामुळे तयार होऊन या स्वप्नवत सुरुवात करा. तुरईच्या लागवडीबद्दल लक्षात ठेवा. ही भाजी कमी खर्चात अधिक उत्पादन देऊन तुम्हाला आर्थिक फायदा निर्माण करते. पावसाळ्याच्या आषाढात तुम्ही त्याची योग्य सुरुवात करू शकता. शेणखताची मदत घेणे महत्त्वाचे आहे, कारण ती तुरईला उत्तम पोषण पुरवते. काकडीची लागवड करण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला आवश्यकतेनुसार नियमित पाणी द्यावे लागेल. काकडीची वाढ जलद होते आणि बाजारात तिची मागणी उच्च असते, त्यामुळे तुम्हाला चांगला नफा मिळेल. यावर विचार करून या भाजीच्या लागवडीत उता आणि आत्मविश्वासाने पारंगत व्हा. तुमचे ध्येय साधण्यासाठी या सर्व गोष्टींचा विचार करा आणि तुमच्या क्षेत्रात योग्य लागवड केल्याचे कार्यान्वयन करा. तुमच्या मेहनतीतून येणारे फळे तुम्हाला आर्थिक समृद्धी आणि व्यक्तिगत समाधानी देऊ शकतात. हे फक्त पैसे कमवण्याचं साधन नाही, तर तुमच्या स्वप्नांची पूर्तता आहे.